बघितलात का मंडळी, आज आहे शेवपुरी, मस्त झणझणीत शेवपुरी आणि ही वरती आहे कुरकुरीत बुंदी। ह्याची टेस्ट खूप छान लागते। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं पाणीपुरी बनवली म्हणजे शेवपुरी ही झालीच पाहिजे। तर हा व्हिडिओ आहे खास शेवपुरीसाठी। बाकी तुम्ही पाणीपुरी बनवल्यानंतर शेवपुरी सुद्धा अशाच रीतीने बनवा, खूप कमाल लागते। पण त्याआधी राम राम मंडळी, मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते। तर इथे घेतलेले आहेत मी वाटाणे आहेत पांढरे आणि छोले आहेत, ते बॉइल्ड केलेले आहेत म्हणजे शिजवून घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये शिजवताना मी हळद आणि मीठ घातलं होतं आणि 4 शिट्ट्या दिल्या होत्या कुकरला। तर मी आता गाळून घेतलेले आहेत ते वाटाणे आणि स्मॅशरने स्मॅश केलेले आहेत। पण स्मॅश करता करता जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टावर बघत असाल तर पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच लाईक करा, आणि व्हिडिओ आवडत असतील माझे तुम्हाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा रीतीने आपले व्यवस्थित हा रगडा आहे तो स्मॅश झालेला आहे। याच्यामध्ये बटाटा बिलकुल वापरलेला नाही आहे, तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। मी पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये बटाटा कसा वापरायचा ते दाखवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला तिथे दिसेल। तर इथं मी कढईमध्ये थोडं तेल टाकून जिरं घातलं होतं, ते मस्त फुलल्यानंतर हा आपला स्मॅश केलेला रगडा घातलेला आहे। 1-2 मिनिट हा मस्त परतवून घ्यायचा आहे। मस्त गरम गरम त्याच्यामध्ये पाणी घालून एक उकळी आणून घ्यायची आहे। तर हा दिसायला जरी आता पातळ दिसत असला ना तरी तो थंड झाल्यानंतर मस्त दाटसर होतो। आता बघूया त्याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे आहेत। तर अर्धा चमचा मीठ, काळं मीठ टाका आता, आणि चाट मसाला आणि थोडीशी भाजलेली जिऱ्याची पावडर। ह्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते। आता मस्त उकळी आलेली आहे रगड्याला, तुम्ही कलर बघा। मी हळद टाकलेली नाही आहे कारण मी शिजवतानाच टाकली होती म्हणून। तर आता उकळी येत आहे, तर आता काय करूया, याला मस्त 1-2-3 मिनिट झाकून वाफवून घेऊया। तर आता शेवपुरीसाठी लागतो तो मेन म्हणजे कांदा, टोमॅटो आणि लिंबू। तर इथं मी कांदा चिरून घेणार आहे, आणि कांदा हा खूप मोठा मोठा नाही चिरायचा आहे, बारीक बारीक चिरायचा आहे। जर तुम्हाला बारीक चिरता येत नसेल तर काय करायचे आहे, मोठे मोठे असे स्लाइस कापून घ्या। आणि काय करायचं, असं आपल्याकडे चॉपर आलेले आहेत आता मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये मस्त घालून घ्यायचं आहे। खूप इझी पडतं हे, आणि तुम्ही सँडविच म्हणा किंवा असे भरपूर कांदे लागणार असे कोणतेही आयटम तुम्हाला बनवायचे असतील, मेनू बनवायचे असतील तर असे मस्त यूजफुल हा प्रोडक्ट आहे, तुम्ही नक्की यूज करायचा। आणि मस्त असं स्मॅशरमध्ये कांदा स्मॅश करून घ्या। आणि मला थोडीशी शेवपुरी ही तिखट आवडते, आणि आमच्या घरातल्यांना सुद्धा तिखटच शेवपुरी आवडते, म्हणून मी एक मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून आपल्या तोंडामध्ये येणार नाही अशा रीतीने। तर आता आपला कांदा बघा मस्त बारीक झालेला आहे की नाही चिरून, तर आपली मेहनतसुद्धा वाचते। तर आता आपला कांदा हा बारीक मस्त झालेला आहे, तर एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि गोड चटणी आहे इथं, पुदिनाची चटणी आहे, ह्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर आता चिरूया टोमॅटो, आणि मी शक्यतो टोमॅटोमधल्या बिया ह्या काढूनच घेते, कोणत्याही मी जेवणात वापरताना ह्या बिया वापरत नाही, मी काढून घेते। तर आता टोमॅटोसुद्धा आपल्याला एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण बारीक चिरल्यानंतर तो दाताखाली थोडा येतो, जाड चिरलं की त्याची टेस्ट टोमॅटो असं आपलं सॅलड खाल्ल्यासारखं लागतं, तर आपली तशी टेस्ट नको आहे, म्हणून एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। जितकं शक्य होईल तितकं बारीक टोमॅटो चिरून घ्या। आणि आता हा तयार आहे लिंबू, आपलं चॉपिंगचं काम झालेलं आहे। तर ह्या टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या, आणि लागणारा शेवपुरीसाठी मेन पदार्थ आहे तो शेव। रगडा बघा आपला मगाशी पातळ दिसत होता, पण आता खूप छान दाटसरपणा आलेला आहे। आणि टोमॅटो, लिंबू, कांदा, काळं मीठ, पुदिन्याचं पाणी आहे इथं पातळवालं, आणि इथं आहे थोडासा चाट मसाला, आणि ही आहे आपली चिंच, गूळ आणि खजुराची चटणी, आणि ही आहे पुदिन्याची चटणी, पण पाणी घातलेलं नाही आहे, फक्त तिखट, जिऱ्याची पावडर आणि मीठ घालून ती एक वेगळी चटणी बनवलेली आहे। तर शेवपुरीसाठी कसं थोडंसं पातळ नको असतं, कारण मग पुरी खालून ओली व्हायला सुरुवात होते, म्हणून थोडीशी पुदिन्याची चटणी ही घट्ट करायची आहे। असं पुदिना आता चटणी झालेली आहे आपल्या पूर्ण तयार इथे,
आणि आता शेवपुरीसाठी आपण पुऱ्या ह्या मधून होल पाडून घेऊया। तर मी सगळ्या पुऱ्या एका प्लेटमध्ये होल पाडून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आवडेल तसा गरजेनुसार रगडा घालून घ्यायचा आहे। तर इथं मी बटाट्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे, कारण थोडीशी हेल्दी म्हणून। आणि मी तेलसुद्धा खूप कमी वापरलेलं आहे, तुम्ही फोडणीमध्ये बघू शकतात। तर बिना बटाटा आणि ऑइल नाही आहे याच्यामध्ये, शेवपुरीमध्ये काय असेल ते तळलेल्या पुरींमध्येच आहे। तर तुम्ही हे डाएटसाठी सुद्धा खाऊ शकतात। तर थोडंसं तिखट पुरी बनवण्यासाठी ही पुदिन्याची तिखट चटणी घालत आहे। तुम्हाला जसं ते तिखट हवं असेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आता ही गोड चटणीसुद्धा घालून घ्यायची आहे बरोबर। आणि भरपूर असा शेव घालून घ्या, कारण शेवपुरीमध्ये शेव असलाच पाहिजे नाही का। असा भरपूर भरून भरून त्या पुरीमध्ये मावेल तितका शेव घालून घ्या। आणि हा एक चाटचा प्रकार आहे, खूप छान लागतो, मुलांना सुद्धा तुमच्या आवडेल। आणि ह्या पद्धतीने केलात ना तर तुम्ही बाहेरची शेवपुरी नक्की विसरून जाल, ही खात्री आहे माझी। आणि आता टाकून घ्या शेवनंतर कांदा। तर कांदासुद्धा तुम्हाला हवा तसा, तुम्हाला कमी जास्त प्रमाणात घालून घ्या, आवडेल तसा। कांद्यानंतर आहे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित सगळ्या पुरींवर घालून घ्या। त्याच्यानंतर परत एकदा छान दिसण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी गोड चटणी स्प्रेड करून घ्या व्यवस्थित। आणि थोडीशी तिखट चटणीसुद्धा स्प्रेड करून घ्या। त्याच्यामुळे असा लाल रंग आणि हिरवा रंग आणि हा पिवळा पिवळा शेव खूप कलरफुल छान दिसतं। आणि थोडासा लिंबूसुद्धा पिळून घ्या। त्याच्यानंतर आपण टाकूया थोडंसं काळं मीठ, त्याच्यानंतर टाकूया थोडासा चाट मसाला। तर तुम्ही बघू शकता इथं मी कोथिंबीर वापरलेली नाही आहे, तर तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीरसुद्धा घाला, खूप छान लागते। तर आता ह्याच्यावर टाकूया खारी बुंदी। तुम्ही ह्याच्यामध्ये जी खारी चण्याची डाळ असते तीसुद्धा टाकलात ना खूप छान लागते आणि टेस्टला तर अप्रतिमच लागते। जर तुम्हाला शेवपुरीचा आणि बरेच माझे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपींसाठी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। परत पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।